हिंदू समाज संपूर्णपणे नष्ट करण्यास मुसलमानांना यश का आले नाही? वर जी शंका आम्ही प्रकट केली आहे ती निवारण्याचे प्रथम कारण हे की हिंदूंनी मुसलमानांचा राजकीय आघाडीवर केलेला पराभव. प्रथम भीम, राणा प्रताप इत्यादी राजपूत राजांनी, नंतर विजयनगरच्या हिंदू राजांनी मुसलमानांची राजकीय सत्ता सशस्त्र प्रतिकार करून खिळखिळी करून टाकली होती आणि शेवटी मराठ्यांनी पेशव्यांच्या नेतृत्वाखाली अटकेपर्यंत हिंदूंचा विजयध्वज फडकवून मुस्लिम सत्तेचा अंत केला आणि त्यामुळे राजकीय पाठिंब्यामुळे हिंदू समाज वाटविणे अशक्य झाले. मुस्लिमांच्या राजकीय आघाडीवर झालेल्या पराभवाचा इतिहास सर्वविश्रुत आहे. पण मुस्लिमांच्या सशस्त्र धार्मिक आक्रमणाचा प्रतिकार करणारे आणि महर्षी देवल आणि विशेषतः भाष्यकार मेघातिथी यांनी प्रतिपादन केलेल्या तत्त्वज्ञानाचे आचरण प्रत्यक्षात आणणारे आणि मुस्लिमांच्या धार्मिक अत्याचारास सशस्त्र धार्मिक प्रत्याक्रमणाने प्रत्याचार करणारे वीर आणि कृतिवीर पुरुष अधूनमधून का होईना हिंदू समाजात उत्पन्न झाले हे दुसरे महत्त्वाचे कारण होय आणि त्यामुळेच हिंदू समाज संपूर्णपणे नष्ट होऊ शकला नाही. हिंदूंनी मुस्लिमांच्या धार्मिक आक्रमणास जशाच प्रकारे धार्मिक प्रत्याक्रमण करून कसे तोंड दिले त्यातील वानगीसाठी शेकडो उदाहरणांपैकी काही उदाहरणे या प्रकरणात देण्याचे योजले आहे. मुसलमानांनी सिंध जिंकल्यानंतर सिंध प्रांतावर आणि त्याच्याही पलीकडच्या मुसलमानांच्या हातातील प्रदेशावर स्वाऱ्या करून ते प्रदेश परत जिंकून घेणारा मेवाडचा प्रख्यात राणा बाप्पा रावळ याने राजपुतांच्याच रासो ग्रंथातून सांगितले आहे त्याप्रमाणे लढाईत पाडाव केलेल्या मुसलमान राजकुमारीशी विवाह केला होता. तिला अंतपुरात इतर राण्यांसह सरमिसळ ठेवले होते. इतकेच नव्हे तर त्या शुद्धीकृत राणीपासून झालेल्या बाप्पा रावळच्या संततीला राजपुती समाजातही सूर्यवंशी म्हणूनच सन्मानले गेले. पुण्याच्या परम प्रतापी बाजीरावांना मस्तानीपासून झालेल्या संततीला स्वतः बाजीरावांचे इच्छेप्रमाणे हिंदू धर्मात न घेता जसे बळे मुसलमानी समाजात ढकलून दिले गेले तसाच धार्मिक उल्लूपणा काही या मेवाडच्या महाराणाच्या संततीच्या प्रकरणी त्यावेळच्या हिंदूंनी केला नाही. जैसलमेरच्या रावत चेचकांनी सुलतान हैबतखानाच्या सोमलदेवी नावाच्या मुलीशी लग्न केले आणि तिला आपल्या यादव कुलातच प्रस्थापिले. मारवाडच्या राव मल्लीनाथ राठोडचा ज्येष्ठ पुत्र जो कुंवर जगमल त्याने आपल्या पराक्रमाने जेव्हा माळव्याच्या मुस्लिम सुलतानाचा पराभव केला आणि माळवा परत जिंकून घेतला तेव्हा त्याने त्या मुस्लिम सुलतानाची रूपवती म्हणून नावाजलेली राजकन्या जी शिदोली हिच्याशी प्रकटपणे विवाह केला आणि तिच्यापासून झालेल्या संततीला मारवाडातील श्रेष्ठ जहागीरदारी राजपुतात निर्विशेषपणे समाविशले गेले. याच्याही पुढे जाऊन मुस्लिम आक्रमक शतावधी हिंदू स्त्रियांचे समुदाय बाटून आमच्या स्त्री समाजातील संख्याबळ भयानक प्रमाणात जे घटवीत चालले होते त्या संकटाला तशाच सामुदायिक प्रत्याक्रमणाने आळा घालणारे साहसी आणि प्रसंगावधानी प्रत्याघातही साधताच हिंदू वीरांनी यत्रतत्र का होईना पण केलेले आढळतात. उदाहरणार्थ मारवाडच्या रायमल राजाने 600 मुस्लिम स्त्रियांना पाडाव करून त्या स्त्रियांना सामुदायिकपणे शुद्ध करून घेऊन आपल्या निरनिराळ्या सरदारांशी त्यांची लग्ने प्रकटपणे लावून दिली. मेवाडच्या कुंभराण्यानेही मुसलमानांना परास्त करून पाडाव झालेल्या मुसलमानातील कित्येक स्त्रियांना आपल्या राज्यात नेऊन त्यांना शुद्ध करून त्यांची स्वराज्यातील हिंदू सरदारांशी यथारुची लग्ने लावून दिली. प्रसिद्ध इतिहासकार टॉड याने लिहिलेल्या राजस्थानच्या इतिहासात अशा आणखीही घटना वर्णिलेल्या आहेत. राजपुतांच्या रासो नावाच्या काही कविताबद्ध इतिहास ग्रंथातून परत हिंदू करून घेतलेल्या मुस्लिम स्त्रियांशी लग्ने लावून त्यांच्या संततीला आपल्या हिंदू समाजात अंतर्भूत करून घेतल्याच्या घटना उल्लेखलेल्या आहेत. नेपाळचा राजा जयस्थिती ह्यानेही मुसलमानांच्या धार्मिक सशस्त्र आक्रमणाचा सूड घेतला होता. तोही मेधातिथीच्या वृत्तीचाच म्हणजे परकीय दृष्ट्यांची नांगी ठेचून टाकावी ह्याच धोरणाचे अवलंबन करणारा होता. जेव्हा बंगालचा नवाब
शमसुद्दीन ह्याने नेपाळवर सन 1360च्या आगेमागे स्वारी करून मोठा प्रलय मांडला होता. त्याने शेकडो हिंदू बौद्ध देवळे पाडली आणि शेकडो हिंदू बौद्ध लोकांस तलवारीच्या धारेने बाटविले. तेव्हा हिंदूच्या ह्या रणशूर राजाने राज्यावर येताच मुसलमानांना नेपाळातून दे माय धरणे ठाय करून घालवून दिले. इतकेच नव्हे तर खऱ्या हिंदू बाण्यास शोभेल असा मुसलमानावर सूडही उगविला. मुसलमानांनी पाडलेली सर्व हिंदू बौद्धांची देवळे पुन्हा बांधिली आणि बाटविलेल्या सर्व हिंदूंना आणि बौद्धांना सामुदायिकपणे शुद्ध करून घेतले. तत्कालीन मुसलमानांनी लिहिलेल्या तवारीदीखाली इतिहास ग्रंथामध्ये तर आमच्या मुस्लिम स्त्रियांनाही हे काफर लोक संधी सापडताच हिंदू करून घेतात आणि त्यांची हिंदू समाजात लग्ने लावून देतात म्हणून कुठे कुठे चोराच्या उलट्या या न्यायाने अगदी आक्रोश केलेला आढळतो. आमच्या हिंदूंच्या इतिहास ग्रंथात अशा प्रकारच्या ज्या घटनांचा मागमूसही सहसा सापडत नाही, अशा काही घटना ह्या मुस्लिम ग्रंथातून अवगत होऊ शकतात. उदाहरणार्थ, तवारीख ई सोना या मुस्लिम ग्रंथात तो लेखक म्हणतो की अगदी मोहम्मद गझनीच्या स्वाऱ्यांचा धुमाकूळ जेव्हा चाललेला होता तेव्हा सुद्धा अनहिलवाडाच्या राजाने संधी सापडताच मुसलमान सैन्यातून मागे रेंगाळलेल्या अनेक तुर्की, मोगल आणि अफगाण स्त्रियांना पकडून नेले आणि हिंदूंनी त्यांच्याशी निशंकपणे लग्ने लावली. या ग्रंथकाराने असेही ग्रंथिले आहे की संधी सापडताच मुसलमानी स्त्रियांचे समूह पकडून हिंदू लोक त्यांना हिंदू करून घेतात. इतकेच नव्हे तर त्याने त्या हिंदूंच्या मुस्लिम महिला शुद्धीकरण विधीविषयीही काही चटकदार माहिती दिलेली आहे. तो म्हणतो, मुस्लिम स्त्रियांना सामुदायिकपणे हिंदू करून घेताना त्यांच्या मस्तकावर हिंदू पुरोहित काही थोडेसे जव जाळीत. नंतर त्यांना गोमय मिश्रित पाणी अर्थात पंचगव्य प्यावयास देत आणि मग त्यांना सव्यव्यवहार समजून त्यांच्याशी हिंदू लोक यथारुची लग्ने लावीत. काही ठिकाणी मुस्लिम स्त्रियांच्या अशा सामुदायिक हिंदू प्रसंगी हे हिंदू लोक त्या स्त्रियांना उलटी आणि रेच देत. नंतर त्यांना निरनिराळ्या हिंदू जातीत किंवा वर्गात योग्यतेप्रमाणे वाटून देत. उत्कृष्ट स्त्रिया उत्कृष्ट हिंदूंच्या वाट्याला येत. कुलीन स्त्रियांशी सरदार लोक लग्ने लावीत आणि बटकी किंवा मोलकरणी असलेल्या स्त्रियांशी त्या वर्गाचे हिंदू लग्ने लावीत. त्या सर्व स्त्रियांची संतती त्या जातीतील नि वर्गातील हिंदूत संपूर्णपणे विलीन होऊन जाई. अजमेरच्या अरुणदेवरायाने मुसलमानांचा पराभव करून त्यांना जेव्हा त्या प्रदेशातून हाकलून लावले तेव्हा त्यांच्या संसर्गाने अपवित्र झालेली ती भूमी शुद्ध करण्यासाठी त्याने तेथे एक मोठा यज्ञ केला. त्याच पवित्रीकृत स्थळी एक विस्तीर्ण मंदिर आणि अनासागर नावाचे एक सरोवर बांधले. आजूबाजूचे जे स्त्री पुरुष मुस्लिमांच्या सत्ताकाळी बाटलेले होते त्या सर्वांना ह्या सरोवरात स्नान घालून शुद्ध करण्यात आले. त्या सरोवरात जो बाटलेला हिंदू संकल्पपूर्वक नि संस्कारपूर्वक स्नान करील तो शुद्ध होऊन हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश करू शकेल अशी स्थायी शास्त्रव्यवस्थाही लावून दिली होती. जैसलमेरच्या अमरसिंग महाराजानेही असाच एक मोठा यज्ञ करून अमरसागर नावाचे सरोवर बांधले होते. त्या यज्ञाचे प्रतापे पवित्र झालेल्या त्या सरोवरात पूर्वी सिंध प्रांतात जे सहस्रवधी हिंदू स्त्री पुरुष बाटवले गेले होते त्यांचे समुदाय येऊन संकल्पपूर्वक नि समंत्रक स्नान करीत आणि त्यांना शुद्ध होऊन पुन्हा हिंदू धर्मात आल्याची धर्माधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रे देण्यात येत.